सद्गुरूची ही गरज लागतेच का? सद्गुरूचीच गरज लागते. ओके. मुळात जर नुसतं शरीर असेल तर त्याला आपण बॉडी म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर जीव असेल तरच आपण त्याला माणूस म्हणतो. तर आपण जरी शरीर असलो तरी आपला आत्मा नसेल तर त्या शरीराला जसं महत्त्व नाही तसं आपल्या आयुष्याला आध्यात्मिक मार्गात चालताना आपल्याला सद्गुरूचीच गरज लागते. जसं तुम्ही एखादा प्रवास करता आहात आणि रात्रीची वेळ आहे आणि जर तुमच्याकडे बॅटरी नसेल तर तुम्हाला रस्ता दिसत नाही. डोळे तर तुमच्याकडे आहेत पण जर बॅटरी नसेल तर तुम्हाला रस्ता दिसत नाही. तसंच अध्यात्मात आणि भक्ती मार्गात सद्गुरू गुरु हा फार महत्वाचा आहे. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप लोक जी साई भक्त आहेत माझ्या संपर्कात किंवा ज्या साई भक्तांशी मला भेटायला मिळतं किंवा अन्य स्वामी भक्त असो, शंकर महाराजांचे भक्त असो, गजानन महाराजांचे भक्त असो, तर त्यांच्याशी भेटल्यानंतर बऱ्याचदा असं उत्तर येतं की नाही आमचे हेच सद्गुरू आहेत. काही एक वर्ष माझाही तोच भाव होता की बाबा आहे तर सगळं आहे, मला सद्गुरूची गरज नाही असं मी म्हणायचो. पण बाबाच ठरवतात. जसं तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा मृत्यू अटळ आहे, जन्माला आल्यानंतर तुमचं लग्न ह्याच दिवशी होणार आहे, तुमच्या काही ठराविक घटना ज्या ठरलेल्या आहेत त्या त्याच वेळेस जशा होणार आहेत, तसं तुमचा सद्गुरू सुद्धा तुम्हाला भेटण्याची वेळ ही तुमच्या नशिबात आणि तुमच्या आयुष्यात लिहिलेली असते. ओके. मला माझे सद्गुरू भेटले साईबाबांच्या मार्गात आल्यानंतर 22 वर्षांनी.